दुकान, चौके छक्के की लाइन, हर गेंदबाज के लिए बन गया बहुत बड़ा कातिल। नाम था प्रतीक पाटील, 5 गेंद 25 मैच के मैन ऑफ द मैच। या प्रतीक पाटील सामनावीर आणि प्रतीक पाटीलला सामनावीराचा किताबी दे सन्माननीय दिनेश दादा खानावकर, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत उत्तर मंडळाचे आणि प्रभाग क्रमांक 2 पनवेल महानगरपालिकेला लाभलेलं एक दमदार नेतृत्व। या प्रतीक वेल कमी आहे आता, मात्र आम्ही सुद्धा वेल जास्त घेणार नाही आपली। प्रतीक पाटिल हमेशा डेडिकेट करते रहते हैं युवा को निश्चित रूप से। जा वीरेश पाटिल या वीरेश पाटीलला डेडिकेट केलंय। वीरेश आपण 7 गेंद 18 देखे। निश्चित स्वरूपात आपल्यासाठी ही ट्रक निश्चित स्वरूपात सामनावीर जे किताब होतं ते त्यांनी प्रदान केलेलं आहे। या दिनेश दादा खानावकर, भारतीय जनता पार्टी पनवेल महानगरपालिका 2 मधील एक दमदार नेतृत्व, त्यांच्या शुभ हस्ते आपला सामनावीर या किताबाने इथे गौरव केला जात आहे। चला इथे दिनेश दादा खानावकर यांचा सन्मान केला जाईल। बाबुराव शेठ या, बाबुराव शेठ म्हात्रे आमचे नागझरी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, प्रत्येक दिवशी खऱ्या अर्थाने त्यांचा योगदान लाभला। मग त्यांच्या समेत आमचे रोहितदादा म्हात्रे असतील, निवृत्तीदादा म्हात्रे, सुनील म्हात्रे, खूप मोठे योगदान। सन्मानित दिनेश दादा खानावकर खऱ्या अर्थाने बघा शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, की चंद्र आपल्या शीतल चांदण्याने पृथ्वीवरील लोकांना मोहित करते, की नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे सूचित करतात। त्याप्रमाणे आम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पाहिलेले आणि भारतीय जनता पार्टीला लाभलेले एक दमदार नेतृत्व दिनेश दादा खानावकर यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि आमदार चषकाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव केला जात आहे। या अतुल शेठ या, कृष्णा शेठ पाटील माजी सरपंच पडगे या। कृष्णा शेठ आपला यथोचित सन्मान, जास्त वेळ घेणार नाहीये। 5ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन। रोहित दादा या आपण। दिलीप शेठ भोईर, स्वर्गीय नारायण शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र दिलीप शेठ भोईर माजी सरपंच पडगे 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे। आमच्या अतुल सन्माननीय बाबुराव शेठ म्हात्रे, आमचे निवृत्तीदादा म्हात्रे आणि रोहितदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मालिकावीर बाईक पुरस्कृत केलेले आहे अतुलदादा पाटील तोंडरे यांचा सन्मान केला जात आहे। चला गोरक्षनाथ पाटील, सन्माननीय कृष्णा शेठ पाटील माजी सरपंच पडघे पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2। गोरक्षनाथ या, कृष्णा शेठची इच्छा आहे या तुम्ही इथे। कृष्णा शेठ पाटील साहेब माजी सरपंच पडगे, एकेकाली ज्यांना खऱ्या अर्थाने आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाला ज्यांनी गती आणि दिशा दिली आणि त्यांच्या समवेत युवक काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 2चे अध्यक्ष गोरक्षनाथ पाटील साहेब निश्चित स्वरूपात त्यांचा यथोचित सन्मान करतात आणि एकमेकांना खऱ्या अर्थाने मित्र परिवाराला ते शुभेच्छा देतात। दयानंद दादा गायकवाड तिसगाव या, दयानंद दादा आपला सन्मान। गोरक्षनाथ या, गोरक्षनाथ यांचा सन्मान इथे प्रथमतः केला जाईल। गोरक्षनाथ पाटील पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे। रोहितदादा म्हात्रे या, आपल्या शुभ हस्ते दयानंद दादा गायकवाड यांचा सन्मान केला जाईल। या रोहितदादा या आपल्या शुभ हस्ते यावं आपण। 6 दिवस भोजनाची व्यवस्था त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून। रोहिदास दादा तुमच्यापेक्षा तुमच्या परिवाराचा आम्ही आभार व्यक्त करू। तुमची संपूर्ण फॅमिली, तुमच्या सौभाग्यवती, तुमच्या सुकन्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू। चला या, दयानंद दादा दूरवरून आलेले बघा, आमच्या महेश दादा पाटील यांच्यावर असणारं प्रेम, या प्रेमास्त दयानंद दादा गायकवाड तिसगाव कल्याण या रोहिदास दादा आपण त्यांचा सन्मान करावं। आपली हिंदू संस्कृती आहे अतिथी देवो भव, मेहमान भगवान की समान होता है। यानंतर ॲडव्होकेट पवन भोईर, पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी कायदा सेलचे युवा अध्यक्ष आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल। स्वतः वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि वकील म्हटलं तर निश्चित स्वरूपात या आपल्या लोकशाहीचा एक तिसरा स्तंभ आहे।
सातत्याने अन्यायाविरुद्ध लढणारे आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे, ज्यांना संघर्षाचं दुसरं नाव म्हटलं जातं, त्यांचं नाव खऱ्या अर्थाने ते म्हणजे कायद्याचा अभ्यास असणारे बघा. ॲडव्होकेट आमचे पवन भोईर सर, निवृत्तीदादा म्हात्रे, शांततेचे प्रतीक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. मेघनाथदादा पाटील आपण उपस्थित राहिलं, सुनील पाटील आहे, देवदास पाटील, या त्रिवेणी संगम या एकत्रित सन्मान करू. एकनाथदादा म्हात्रे आहेत नागझरीचे इथे उपस्थित, या एकनाथदादा या आपण या त्रिवेणी संगमचा एकत्रित सन्मान करू आपण आता. चला, या तिन्ही व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. स्वर्गीय नारायण या महेश पाटील, एकच वादा महेश दादा त्यांच्या सौभाग्य होती. काजलताई पाटील ज्या पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2च्या अध्यक्ष आहेत महिला मोर्चा भाजपाच्या, 1.5 लाख रुपयाचा आर्थिक सहकार्य या देवदास झालेला त्यांचा तिघांचा. या महेश ज्या नेतृत्वाचा आपल्याला आता सन्मान करायचा आहे. महेश दादा या कालच्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकनेते, रायगड जिल्ह्याचे भाग्य विधाते, की जयाची कीर्ती गगनापरी, तयासी म्हणती गोरगरिबांचा दाता रायगडवासी, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी सुद्धा स्तुती केली. ते आमचे महेश दादा खऱ्या अर्थाने एकच वादा महेश दादा. भरदार नेता यो दमदार, असा शोभून दिसतय पुढारी, असा शोभून दिसतय पुढारी, असा तोंडरे गावाचा महेश पाटील घेतोय भरारी, असा तोंडरे गावाचा. सन्माननीय विश्वास दादा पाटील उसाटणे यांचं आगमन झालेलं आहे. दादा यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. यानंतर आमचे मंडप डेकोरेशनचे या विश्वास शेठ या, आपला यथोचित सन्मान संपूर्ण ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्या भारतदादांचे मेवणे परिवार आहेत. दादा या, विश्वास दादा वेलकम, स्वागत आहे आपलं. संत वचनाप्रमाणे की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. खूप मोठं योगदान दिलं तुम्ही मित्रांनो. जास्त वेळ घेणार नाही, परंतु मान्यवर आहेत आमचे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. कारण आदेश आम्हाला इथे महेशदादा पाटील आणि भारतदादा म्हात्रे यांनी दिलेला आहे. परंतु बक्षीस वितरण सोहळ्याच्या समयी जास्त वेळ न घेता रामदादा या, रामदादा पाटील बुरदुल मंडप सेवा, खऱ्या अर्थाने एक आदर्श मंडप सेवा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली. महेशदादा रामदास शेठ पाटील यांचा सन्मान करा. बघा जे मंडप डेकोरेशन बनवलेलं आहे, संपूर्ण असा लुक दिलेला आहे, सबका साथ सबका विश्वास सबका विकास, म्हणजे भारतीय जनता पार्टी. जे मंडप डेकोरेशन आपण पाहतो, रोहिदादा आपण त्यांचं सन्मान इथे करावं. रामदादा शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व बघा, भर पावसांसुद्धा, आणि त्यांनी सांगितलं कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्हाला या मंडपाला लुक देण्याचं काम मी निश्चित स्वरूपात करणार, आणि ते पूर्ण सुद्धा त्यांनी केलं. चला, आमचे इथे कॅमेरामॅन पहिला या, MTC सूरज या, सूरज तुझं कौतुक करू, तुझं कॅमेरामॅनचं कौतुक करू. सुंदर रोशन या, रोशन आमचे रोशन फराड मित्रांनो, कौतुक करा. MTCने सर्वांना प्रभावित केलं. क्वालिटी काय, कोणत्याच प्रकारची समस्या मैदानात निर्माण झाली नाही आहे. त्यांच्याकडे सुसज्ज खऱ्या अर्थाने कॅमेरा सेवा उपलब्ध झाली. रोशन फराड यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. MTCची संपूर्ण टीम यांचा आपण सन्मान करूया. आणि रोशन खऱ्या अर्थाने हा सन्मान आहे खऱ्या अर्थाने की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहा तुम्ही या लाईव्ह प्रसारणला. हा एक नंबर बघा. चला बाबूशा, जन्मभूमी ओरिसा, कर्मभूमी महाराष्ट्र. बघा महेश दादा या, गणपत दादा मात्रे या, गणपत दादा, महेश दादा आपण या. चला बाबूशा, कर्मभूमी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आपली कर्मभूमी आहे की निश्चित स्वरूपात बघा, महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी के या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. इथे जन्मले कित्येक संत.
ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेलं आहे. या रोशन पाटील आमचे समालोचक मित्र. बाबूशाह बोला भारत माता की. चला या रोशन या. मराठी भाषेवर अतिशय उत्तम पकड असणारे आमचे रोशन पाटील शिरवली की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ आणि एकची जात जाणतो मराठी आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी खऱ्या अर्थाने संस्कृत भाषेचं रूपांतर मराठीमध्ये केलं आणि म्हणूनच आपण आज मराठी बोलतो. भाग्य आपलं. रोशन मराठी भाषेवर प्रभुत्व असणारा. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये नामांकित साऊंड सिस्टीम म्हणून परिचित असणारे तर गौरव या प्रथम बघा अतिथी देव भव सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यामध्ये सुद्धा त्यांचा योगदान लाभला. गौरव गिरा आमचे शांततेचे प्रतीक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने बघा वैद्यकीय सेवा सुद्धा जी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. यानंतर या आपले नितीन आणि लगेच आम्ही शांडी पालकर नामांकित पंच त्यांना इथे आमंत्रित करू. शांडी या. शांडी मैदानात असला ना की स्पर्धा यशस्वी झालीच पाहिजे. चला नितीनने सर्वांना प्रभावित केलं मित्रांनो. कधी कोणतं संगीत आणि कोणत्या सिच्युएशनला ते संगीत गाणं मैदानामध्ये प्रेक्षकापर्यंत फेकायचं त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हटलं ना तर नितीन पाटील दुंद्रे सानिया साऊंड सिस्टीम शांत स्वभावाचा हा डीजे ऑपरेटर आहे. चला या शांडी या. शांडी परिंदों को मिलेगी एक दिन मंजिल ये फैले हुए उनके पर बोलते हैं खामोश दुनिया में वो लोग रहते हैं की जमाने में जिनके शांडी आपके हुनर बोलते हैं. या स्पर्धेत पंचांच्या भूमिकेत ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियम व खऱ्या अर्थाने अभ्यासक नियमांचा पालन करत या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता पंचांच्या भूमिकेत आपण योगदान दिला. सँडी पालकर सर आपलं आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने जाहीररित्या इथे स्वागत केले जात आहे. आणि या गुणलेखक रणजित भोईर रणजितचं कौतुक करावं लागेल कारण गुणलेखक म्हटला तर आमच्या सर्व समालोचकांच्या पाठीचा कणा उत्तम गुणलेखकाची भूमिका त्यांनी पार पाडली. आमचे लहू भोईर शांततेचे प्रतीक पडगे यांनी खास करून या गुणलेखकाचं कौतुक केलं. या सर्वांनी त्यांचं जोरदार अभिनंदन करूया. कृष्णशेठ खऱ्या अर्थाने प्रथमच त्यांना आम्ही गुणलेखकाच्या भूमिकेत पाहिलं परंतु या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम गुणलेखकाची भूमिका ज्यांनी साकारली आणि स्पर्धा यशस्वी होण्याकरता आपल्या खऱ्या अर्थाने इथे गुणलेखकाच्या दृष्टिकोनातून योगदान दिलं. त्यानंतर आमचे महागुरु MD गडगे सरांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. अगदी महाराष्ट्रातील ज्येष्ठ वरिष्ठ समालोचक अगदी त्यांचा हा विशेष मान सन्मान इथे संपन्न केला जाईल. महागुरूंचा विशेष मान सन्मान युवा नेते भारतीय जनता पार्टी सन्माननीय महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते विद्यादानाच्या ग्रंथातील एक सोनेरी पान समालोचनाच्या प्रांतात ज्यांनी महाराष्ट्रात आपले चाहते निर्माण केले असे समालोचक महागुरूंसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांचा हा रॉयल सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते संपन्न होतो. थँक्यू सो मच महागुरु MD गडगे सर चिंद्रन पनवेल. यानंतर आपण जास्त वेळ घेणार नाहीये. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज महेशदादा पाटील तोंडरे युवा नेते भारतीय जनता पार्टी आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे खास निकटवर्ती आहे. दादा आपला वाढदिवसानिमित्ताने स्पर्धा आयोजित केली. स्पर्धा यशस्वी झाली. निश्चित स्वरूपात आपणास आम्ही इथे आमंत्रित करतो की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. धन्यवाद महागुरु. कैलासवासी चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषक तसेच श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी म्हटला तर आमच्या तोंडरेवाल्यांचा म्हणजे जसा एक आपला शरीराचा एक अंग असतो तसा एक अंगच आहे. आणि आपला जो हा क्रिकेटचा जल्लोष क्रिकेटचा महोत्सव आपण प्रत्येक सीझनची सुरुवात नागझरीपासून करतो. भारतदादा म्हात्रे आमचे सहकारी सुनीलदादा म्हात्रे असतील अण्णा आमचे निवृत्ती म्हात्रे तसेच रोहिदादा असतील आमचे लहूदादा असतील इतर सर्व नागझरी वासियांसाठी
हा जणू एक महोत्सवच आहे. आणि खरं तर गडगेसाहेब आपल्याला माहीतच आहे, दरवर्षी ह्या कार्यक्रमामध्ये निसर्ग काही ना काही अडथळा आणतो, परंतु त्या अडथळ्याला तोंड देत आमचे सर्व सहकारी मुख्यतः भारत म्हात्रे आणि मी खास करून धन्यवाद व्यक्त करीन या मंडप डेकोरेशनवाल्यांचं. मंडप डेकोरेशनवाल्यांचं खरोखर खूप मोठं योगदान आहे. मागच्या वर्षी पण अवकाळी पाऊस झाला आणि मध्यंतरी मंडपाचं थोडं नुकसान झालं, परंतु त्यांनी भारतदादा म्हात्रे यांना आश्वासन दिलं की तुम्ही काही चिंता करायची गरज नाही, मी परत सुधारणा करीन. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी तसा मंडप उभा केला आणि कार्यक्रम पूर्ण केला. यावर्षी देखील आपल्याला काही 2-4 दिवस कार्यक्रम पुढे ढकलायला लागला, परंतु भारतदादा म्हात्रे असतील, आपले रुपेश म्हात्रे असतील, सर्व सवंगडी त्यांचे यांनी जिद्द आपली हारली नाही आणि खरोखर परत अतिशय जल्लोषाने आणि उत्साहाने हा कार्यक्रम पूर्ण केला. म्हणून पुन्हा एकदा मी नागझिरीच्या सर्व युवक तरुण माझे मित्र भारतदादा म्हात्रे असतील, सुनीलदादा म्हात्रे असतील, सर्व आमचे वरिष्ठ मार्गदर्शक यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या नावाची ही प्रथा रेग्युलर अशीच चालू राहू दे अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद महेश दादा पाटील. चला, 5व्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पंचम पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे. जास्त वेळ घेणार नाही आहे. संघाचं नाव आहे श्री कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ, स्वर्गीय नारायणशेठ भोईर 11 पडगे. 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 35,000 कॅश प्राईज आणि भव्य आमदार ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मानित केला जाईल. या संगनायक या सर्व मान्यवर आमचे उपस्थित आहेत. कृष्णाशेठ स्वतः उपस्थित आहेत. पडगे क्रिकेट संघ वैष्णव, चला 5 संघ समोर यायचे आहेत. सर्वप्रथमतः पडगे क्रिकेट संघ या ना वैष्णव. चला या पडगे क्रिकेट संघ. लहू दादा टीम मॅनेजर, संघनायकांनी या आपण. पडगे क्रिकेट संघ बघा, कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ आणि स्वर्गीय नारायणशेठ भोईर अर्थात दिलीप दादांच्या पिताश्रीच्या नावान. आणि या स्पर्धेकरता आम्हाला ज्या ट्रॉफ्या पुरस्कृत केलेल्या आहेत, रामदादू पाटील उसाटणे गावचे एक आदरणीय व्यक्तिमत्व रामदादू पाटील साहेब, आपण सर्वच्या सर्व ट्रॉफ्या इथे आम्हाला पुरस्कृत केल्याबद्दल सोन्या पाटील त्यांचा सुपुत्र, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. चला सोन्या, बोला गणपती बाप्पा. पडगे 5व्या क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राईज 35,000, भव्य आमदार ट्रॉफी. आणि या आमदार ट्रॉफीचे आम्हाला खऱ्या अर्थाने या ट्रॉफीचे जे पुरस्कर्ते आहेत राम दादू पाटील उसाटणे, कृष्णाशेठ पाटील साहेब आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या शुभ हस्ते
पडगे क्रिकेट संघाचा इथे गौरव केला जात आहे। त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे, संघाचं नाव आहे जय दुर्गा सुरई। कॅश प्राइज 35,000 रुपये आणि भव्य आमदार ट्रॉफी। सुरई क्रिकेट संघाचे संघनायक या, चला या सुरई। सुरई क्रिकेट संघाला कॅश प्राइज 35,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव इथे केला जाईल। चला सुरई क्रिकेट संघ ठरलेला आहे आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी। चला टेंबिवलीचा त्यांचा प्रतिनिधी आहे मित्र परिवार। 35,000 रुपये कॅश प्राइज आणि भव्य आमदार प्रशांतदादा ठाकूर जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। त्यानंतर आपण तृतीय क्रमांकाचं इथे पारितोषिक आम्ही जाहीर करत आहोत। तृतीय क्रमांकासाठी कॅश प्राइज 35,000 रुपये आणि भव्य आमदार ट्रॉफी आणि त्याचा मानकरी ठरलेला आहे सायरी स्पोर्ट्स जे हनुमान बापदेव नेवालीपाडा क्रिकेट संघ ठरतो तृतीय क्रमांकाचा मानकरी। जे हनुमान नेवालीपाडा रोशनने काय जबरदस्त परफॉर्मन्स केलं, खास करून निखिल म्हात्रेचं सुद्धा कौतुक करावं लागेल। प्रतीक पाटील एक दमदार परफॉर्मन्स राहिलं, परंतु सर्वांना प्रभावित खास करून या स्पर्धेत निखिलचं सुद्धा एक अष्टपैलू नेतृत्व आपल्याला बघायला मिळालं आणि त्यांचे खऱ्या अर्थाने संघाचे पुरस्कर्ते प्रणेश पाटील पाली दादा तुमचं मनपूर्वक अभिनंदन। आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते महेश दादा पाटील, कृष्णाशेठ पाटील, आमचे बाबूराव शेट्टी आहेत, सन्माननीय अतुल दादा आहेत, श्रीनाथ दादा, या सर्वांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केले जात आहे। कॅश प्राइज 35,000 आणि भव्य आमदार ट्रॉफी जे आदरणीय रामशेठ पाटील उसाटणे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे। यानंतर आपण द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी वितरित करणार आहोत। चला यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज हे क्षेत्ररक्षक पारितोषिक आपण वितरित करणार आहोत, कारण त्या हरिभक्त पारायण श्री रामदादू पाटील उसाटणे वारकरी संप्रदायाचे व्यक्तिमत्व आहेत। इथे निश्चित स्वरूपात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे। द्वितीय क्रमांकाचा गाता 11 तलोजा मजकूर नितीन गावण यांनी पुरस्कृत केलेला संघ या द्वितीय क्रमांकाचा मानकरी। गाता 11 संगम ब्रह्मा राजे शांततेचे प्रतीक, शांत स्वभावाचे क्रिकेटर ब्रह्मा खुश आहे। आमचे साई राजे समालोचक मित्र त्यांच्या गावातील संघ। बोला भारत माता की, गाव देवी माता की। द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे। चला संघनायक आपली प्रतिक्रिया जाणून घेऊ। संगम यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज हे पारितोषिक वितरित केले जाणार आहे। आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक जात आहे। इथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक जात आहे नेवालीपाडा जे हनुमान नेवालीपाडा क्रिकेट संघाचा लखन जाधव आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत बघा। इथे आमचे ऑटर फिल्डर आदरणीय समीर दादा गोंधली भारतीय जनता पार्टीचे युवा पदाधिकारी आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेले आहे। या लखन या, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, एक्सपिरियन्स इज द नॉट ओनली बेस्ट टीचर बट एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर। अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु लखन जाधव यांना आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक देऊन आमचे हरिभक्त पारायण श्री राम दादू पाटील उसाटणे यांच्या परिवाराच्या माध्यमातून हा सन्मान केला जात आहे।
यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आपण इथे जाहीर करत आहोत. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरत आहे. संघाचं नाव आहे विनू स्पोर्ट टेंबिवली आणि गोलंदाज ठरत आहे वेदांत पाटील. 8 षटकामध्ये ज्याने 49 धावांच्या मोबदल्यात एक निर्धाव शतक हाताळलं आणि 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला तो वेदांत पाटील ठरतो आमदार प्रशांत दादा ठाकूर चषकाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. आणि आम्हाला हे पारितोषिक आहे वॉटर कूलर याचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय संजय लक्ष्मण गोंधली घोडचाल त्यांचं अभिनंदन. आणि यानंतर स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आपण जाहीर करत आहोत. संघाचं नाव आहे वनू स्पोर्ट टेंबिवली आणि उत्कृष्ट फलंदाज इथे ठरत आहे संपूर्ण ठाणे भिवंडीमध्ये ज्याच्या नावाचा फलंदाजीच्या माध्यमातून बोलबाला चालतो तो एक आदर्श क्रिकेटर प्रतीक पाटील. या स्पर्धेमध्ये 116 धावा कुठून काढल्या प्रतीकने खऱ्या अर्थाने बघा. आणि प्रतीकला इथे सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक देऊन प्रतीकचा गौरव इथे केला जात आहे. त्यानंतर स्वर्गीय चंद्रकांत स्मृती आणि श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रत्येकाचं स्वप्न होतं स्पर्धेवर सुवर्णाक्षर नाव लिहिण्याचं परंतु या स्पर्धेवर ज्या संघाने आपलं नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिलेलं आहे प्रथम क्रमांक कॅश प्राइज 1,50,000 रुपये आणि त्याच्या पुरस्कर्ते आहेत सौभाग्यवती काजलताई महेश पाटील तोंडरे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे विनू स्पोर्ट टेंबिवली. वनू स्पोर्ट टेंबिवली प्रतीक अभिनंदन तुमच्या संघाचं. वनू स्पोर्ट टेंबिवली तुमच्या संघाच्या पुरस्कर्त्याचे प्रतीक अभिनंदन. निश्चित स्वरूपात चांगला परफॉर्मन्स झाला या स्पर्धेमध्ये अभिनंदन करूया. वनू स्पोर्ट टेंबिवली क्रिकेट संघ ठरतो स्वर्गीय चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी. चला खेळाडूंची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार होतो बाबूशा परंतु वेळ नाही आहे मान्यवरांना एका कार्यक्रमासाठी जाणं आहे. चला यानंतर ज्या क्षणाची स्वर्गीय नारायण शेठ भोईर पडगे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र एक आदर्श क्रिकेटर लहू शेठ भोईर पडगे यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकावर प्रथम क्रमांकाने ज्या संघाने नाव लिहिलेलं आहे सोडणं नाव तो वनू स्पोर्ट टेंबिवली क्रिकेट संघ या संघासाठी लहू दादा भोईर पडगे यांच्या वतीने 2,000 रुपयाचा कॅश प्राइज नारायण शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ अविस्मरणीय आठवण. चला थांबायचे आहे आता ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहात. चला आता आणखी एक जल्लोष होणार आहे. चला जल्लोष बघा ज्या क्षणाची वाट पाहत होते आमच्या 4127 क्षणात आता एंट्री होणार आहे बघा दमदार एंट्री भारत दादांच्या स्वप्नातली एंट्री. अनेक महिने अनेक दिवस ज्यांनी स्वप्न उरासी बाळगलेलं होतं ते स्वप्न आता साकार होणार आहे. शंडी तांबाचे आहे बाबूशाह आहेत उपस्थित रोशन मोतीराम दादा या ना समोर. मोतीराम भोईर वाकलन या आज त्यांचा वाढदिवस सुद्धा या. मोतीराम दादा या.
या बाबूशाह आइए। बाबूशाह, ये विधायक ट्रॉफी, आमदार ट्रॉफी के बारे में बिल्कुल महेश दादा पाटिल जिन्होंने यहाँ पर आपको इनवाइट किया है कि बाबूशाह इस बार बिल्कुल आप ये सभी खिलाड़ियों को यहाँ पर संबोधित करेंगे। बाबूशाह, स्वर्गीय चंद्रकांत स्मृति श्री कृष्ण क्रिकेट क्लब नागजरी, इनके ओर से पनवेल विधानसभा क्षेत्र के इस क्षेत्र के विधायक सम्मानीय आमदार प्रशांत दादा ठाकुर साहब, इनके नाम से ये सबसे बढ़िया प्रतियोगिता ऑर्गेनाइज की गई। इस प्रतियोगिता का आप हकदार हिस्सा बने कमेंटेटर के तौर पर। इस प्रतियोगिता में बिल्कुल आपको कैसा लगा और सभी खिलाड़ियों को इस प्रतियोगिता के माध्यम से आप क्या कहना चाहेंगे? नहीं महागुरु सर, सबसे पहले तो सभी का शुक्रिया होता, दादा का सबसे शुक्रिया होता। मैं कभी भी पहला दिन में बताया एमएलए ट्रॉफी की शुरुआत हमारी भी स्टार्टिंग रहती है और इतनी लकी टूर्नामेंट रहती है। एक बार ये टूर्नामेंट आपने कर लिया ना, कामयाब पूरी तरह से हो जाते हो। और महागुरु सर ये भी बात बताया कि एमएलए ट्रॉफी, आमदार ट्रॉफी आज रायगढ़ में जिस रफ्तार से चलती है उतनी रफ्तार तो हमें शोएब अख्तर के गेंदबाजी में भी नहीं थी। और महेश दादा, भारत दादा की हमें हमेशा जिक्र करते हैं कि हजार रिश्ता से एक बेहतर एक दोस्त है। महेश दादा, जरूरत है तुम्हारे उम्र भर के लिए, यूं ना जाना पल भर के लिए, हमारे दिल में रहना हमारी एहसास बंद कर रहा है और हमारे क्रिकेट को, हमारे समाज को ऐसे आगे बढ़ाना हमारे मुख्य अध्यक्ष बनकर। थँक्यू बाबूशाह. सुनील दादा मात्र तुमचं कौतुक करू. दरवर्षी ऑटर फिल्डर सुद्धा त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं जातं. सुनील दादा, तुमच्या परिवाराचं स्वागत आहे. आमच्या बाबूराव शेठ आणि रोहिदास मात्रेंची तर प्रशंसा करण्यासाठी शब्द कमी. चला, पाचही संघातील संघनायक या पडगे, नेवालीपाडा, टेंबिवली, सुरई या सर्व आणि तळोजा मजकूर 5 संघनायक या. भारत दादा तुम्हाला इन्व्हाइट करतात तिथे समोर. बघा वैष्णव खुश. दिलीप शेठचा मेसेज आलेला आहे. चला, मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, स्वप्न बाळगलं होतं, आमचे नागझरी श्रीकृष्ण क्रिकेट संघ, नागझरी संघातील एक आदर्श क्रिकेटर आणि या स्पर्धेचे आमचे आयोजक भारत दादा म्हात्रे नागझरी यांची नवीन किया 4 व्हीलर किया सोनेट 4127. बोला गणपती बाप्पा, आई गावदेवी माता की, आई गावदेवी माता की. भारत दादांचं स्वप्न आता गणराला वंदन करून इथे श्रीफळ अर्पण केलं जाईल की गणाधीश जो ईश सर्वांग गुणांचा. चला, कृष्ण सन्माने बाबूराव शेठ म्हात्रे, बघा त्यांचे काका परिवार आहेत, पिता समान की आपल्या हिता जो
हॅलो चेक. चला यानंतर आपण मालिकावीर जो पुरस्कार आहे जाहीर करणार आहोत इथे. चला या आमचे गुणलेखक मान्यवर या समोर अतुल दादा पाटील. मग बैलगाडा शर्यत असो राजकीय क्षेत्रात बैलगाडा क्षेत्रात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातो अतुल शेठ पाटील तोंडरे यांच्या माध्यमातून टू व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि टू व्हीलर्स बाईक जे पुरस्कार आहे ते आम्ही इथे जाहीर करत आहोत. चला जास्त वेळ न घेता खऱ्या अर्थाने बघा या स्पर्धेमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाने सहभाग घेतला होता. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं स्वप्नातील बाईक आणि टू व्हीलर बाईकचा मानकरी ठरत आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये फलंदाजी करत असताना 105 धावा कुठून काढल्या आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. एका विकेटसाठी पॉइंट होते खऱ्या अर्थाने 5 म्हणजे एकूण त्याच्या नावावर 130 पॉइंट झालेले आहेत आणि तो खेळाडू ठरतो सन्माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2025 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट मालिकावीर. संघाचं नाव आहे कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भोईर पडगे आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतो निखिल म्हात्रे बायकर मॅन स्वर्गीय चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आयोजित ही स्पर्धा. बघा या मैदानाचा इतिहास आहे. एखाद्या खेळाडूच्या नावावर बाईक नसेल अनेक खेळाडूंना या स्पर्धेतून त्याची मालिकावीर टू व्हीलर्सने सुरुवात झालेली आहे. बघा निखिल म्हात्रे रमेश शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र मालिकावीर ठरलेला आहे. निखिल अभिनंदन. आणि निखिलला बैलगाडा शर्यतींचा सुद्धा खूप मोठा खऱ्या अर्थाने खूप आवड आहे. चला निखिल प्रतिज्ञा सुद्धा जाणून घेऊ. अनेक वर्षे खऱ्या अर्थाने हा खेळाडू क्रिकेट खेळतो परंतु त्याने एक स्वप्न बाळगलं होतं टू व्हीलर्स बाईकचं. आज मात्र ते स्वप्न पूर्ण झालं. अतुल दादा पाटील आमचे तोंडरे यांनी पुरस्कृत केलेली टू व्हीलर्स बाईक मालिकावीरसाठी अतुल अभिनंदन. चला स्वप्नातील जे स्वप्न निखिलचं पूर्ण झालं बघा. खास करून पडगे ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा निखिलचं अभिनंदन. कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या वतीने अभिनंदन करण्यात आलेलं आहे. महेश दादा पाटील यांच्या वतीने अभिनंदन. लव भोईर शांततेचे प्रतीक स्वर्गीय नारायण शेठ भोईर पडगे यांचे सुपुत्र. चला निखिल प्रत्येक खेळाडूचं निखिल यांची प्रतिज्ञा आपण जाणून घेऊया. निखिल स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 आणि या स्पर्धेचा तू सर्वोत्कृष्ट खेळाडू. तुम्ही अनेक वर्षे क्रिकेटला प्रावीण्य दिलेले आहे. आज तू मालिकावीर ठरलेला आहे. खऱ्या अर्थाने बायकरचा मानकरी ठरला बाईकचा निश्चित स्वरूपात हे पारितोषिक आपल्याला मिळालं. कसं वाटतं तुला? मला तर खूप आनंद झाला पण पहिलं मी प्राधान्य देतो आमच्या टीमसाठी. टीमनी मला सपोर्ट केला त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आणि सर्व 40+ जे माझे प्लेयर आहेत मोठे त्यांचा आधार करून मी इथपर्यंत आलो. आणि जे आमचे पडगे गावासाठी गेले आणि आमचे जुने पॅकर त्यांच्यामुळे आज माझं नाव झालेलं आहे. 40+ मी आधार करतो त्यामुळे आज मी इथपर्यंत खेळत आहे आणि पडगे गावाचा मला खूप सपोर्ट आहे. निखिल तुझ्या कारकिर्दीमधली ही कितवी बाईक आहे? ही पहिलीच बाईक आहे. माझ्या गावासाठी मी खेळलो आणि मी गावासाठीच खेळन. घरी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आज तुझे आई वडील असते आई वडिलांना सुद्धा खूप आनंद झाला असेल निश्चित स्वरूपात. तू ज्या ज्या वेळेस खेळण्यासाठी जात असतो तुझं घरचे परिवार आई वडील खास करून रमेश शेठ म्हात्रे ते सुद्धा एकेकाली एक नामांकित क्रिकेटर होतं. त्यांचं तुम्हाला कशा प्रकारे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन किंवा काय ते सल्ला देतात क्रिकेट खेळण्यासाठी ज्या वेळेस तुम्ही जात असताना? ते चांगला सल्ला देतात. आई वडील म्हणजे आपले गुरु आहेत त्यांचा आधार घेऊनच मी पुढे आलोय. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. निखिल म्हात्रेसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूया.
खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा तो मानकरी ठरलेला आहे. सर्वांचा आभार मानून असा कार्यक्रम संपला असे आम्ही जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. बोला दिबा पाटील साहेबांचा. मी 2 मिनिटं मी जरा 2 मिनिटं बोलतो. आमच्या जरा घरातला आमचा म्हणजे डॉगी आहे, त्याचा मरण पावला. त्याच्यासाठी 2 मिनिटं फक्त श्रद्धांजली. एक साथ सावधान. धन्यवाद. सर्वांचा आभार.